संसदेत मी आणि अमोल कोल्हे यांनी कांद्याचा प्रश्न कायम उपस्थित केला. मात्र याच प्रश्नावरून आम्हाला संसदेमधून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं. आम्ही कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य केलं नव्हतं. शिवाय कांद्याला हमीभाव द्या एवढी साधी मागणी सरकारकडे केली असताना त्यांनी आम्हाला निलंबित केलं. त्यामुळे हे सरकार कायम दडपशाही करत आलं आहे. ही दडपशाही आता चालणार नाही. आमची लढाई ही दडपशाही विरोधात आहे, असं सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केलंय. आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांनी समतानगर फुलेवाडा येथे हजेरी लावली होती. यावेळेला माध्यमांशी संवाद साधताना कांद्याच्या अन दुष्काळाच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तर आम्ही सगळ्यांनीच आज आम्ही महाविकास आघाडी उमेदवार म्हणून फक्त नाही आलेलो, पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आम आदमी पक्षाचेही सगळे आमचे सहकारी असतील किंवा वंचितचे आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही सगळेच आज एकत्र इथे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे आपण राज्यात बघताय. IIT सारख्या संस्थेमध्ये आज मुलं शिकून म्हणजे अतिशय स्वतःच्या मेरिटवर उत्तीर्ण होत आहेत, पण 35% मुलांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्यानंतर शेतीचं काय परिस्थिती आहे, म्हणजे माझ्या आणि अमोलदादांच्या लोकसभा मतदारसंघात गेल्या 1 वर्षामध्ये कांद्याच्या बाबतीत काय आमची भूमिका आणि काय ह्या सरकारने सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं आहे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी तर इतकं चुकीचं काम केंद्र सरकारने केलं आहे की जेव्हा आम्ही दोघांनी कांद्याच्या भावाबद्दल आणि दुधाच्या भावाबद्दल विषय काढला तेव्हा मला आणि अमोलदादांना आम्ही कुठलंही चुकीचं काम न केलेलं असताना आम्हाला पार्लमेंटमधून 1 दिवसासाठी आम्हाला